नेस्को सेंटर ड्रग पार्टी प्रकरणामध्ये आता काही नवीन खुलासे झालेले आहेत आणि हे खुलासे फार गंभीर असल्याचं दिसून येते। या खुलास्यांमध्ये नेमकं काय काय समोर आलं हे आपण तुम्हाला सांगणार आहोत, परंतु यापूर्वी जो आपण व्हिडिओ केला होता तेव्हा नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय काय नेमकं घडलं होतं हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। नेस्को सेंटर ड्रग पार्टी प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर 11 एप्रिल रोजी ही नेस्को सेंटरमध्ये पार्टी झाली। 9999999999 असं 9 वेळा 9 हे दुसरं काही नाही तर हे त्याच इव्हेंटचं नाव होतं। कोरियन डीजे इव्हेंट होता हा, असं समजतंय। कोरियन इटालियन असं म्हटलं जातं आहे। नेमकं काय हे प्रकार अजून समोर आलेला नाही आहे, परंतु असं जेव्हा त्या इव्हेंटचं पत्र वाचलं किंवा जी ॲडव्हर्टाईज वाचली तेव्हा समजतं की हा इटालियन इव्हेंट होता, इटालियन डीजे इव्हेंट। आणि त्या इव्हेंटसाठी मोठ्या प्रमाणात युवक त्या नेस्को सेंटरमध्ये दाखल झाले होते। त्याचवेळी मध्यरात्री 2 वाजता 3 युवकांना ओव्हरडोस झाला ड्रग्सच्या अतिसेवनामुळे आणि त्यातील तिघांना लगेच त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। रुग्णालयामध्ये गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 2 युवक आहेत, ते म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा, ते ह्या संपूर्ण ओव्हरडोस प्रकरणामध्ये मृत्युमुखी पडले। एक मुलगी आहे ती अजूनही गंभीर आहे, तिला अजूनही हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। 7 आरोपी एकूण अटकेत होते, त्यामध्ये नेस्को सेंटरचे व्यवस्थापक असतील, त्याचनंतर ड्रग विक्री प्रकरणामध्ये जे कोणी होते, त्याचनंतर सुरक्षा रक्षकांचे प्रमुख असतील, ते सगळेच यामध्ये आरोपीच्या म्हणजे घेऱ्यामध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात। परंतु आता संशयितांचा जो घेरा आहे तो आता वाढत चाललेला आहे। त्याचं कारण म्हणजे काय, तर आता 7 आरोपी अटकेत होते, परंतु आता या आरोपींच्या अटकेत वाढ झालेली आहे। एकूण 10 आरोपी या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत अटकेत म्हणजे पोलिसांच्या अटकेत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा आपण एकदा ती नावं घेऊन सांगणार आहोत की म्हणजे ते आकाश सामल झाले ते आयोजक, त्यानंतर सनी जैन ते नेस्कोचे व्यवस्थापक होते, बाळकृष्ण कुरूप ते सुरक्षा रक्षकांचे प्रमुख होते। त्यानंतर आत्ता हा जो फेरा आहे, हा जो आता ही जी टीम आहे नवीन ऐकायला आपल्याला भेटते, ती पूर्वीचे म्हणजे त्यातील काही नावं आहेत, परंतु अजून काही नावं मोठ्या प्रमाणात ॲड झालेली यामध्ये पाहायला मिळतात। रोनक खंडेलवाल ड्रग्ज विक्रेता, आनंद पटेल ड्रग्ज विक्रेता, प्रतीक पांडे ड्रग्ज विक्रेता, आयुष साहित्य जो फरार होता तो ड्रग्ज विक्रेता, सुभाष अग्रवाल ड्रग्ज विक्रेता तोही फरार होता। त्यानंतर विनीत गिरलानी, त्याला पूर्वीच अटक करण्यात आली होती, तोही ड्रग्ज विक्रेता, प्रदीप कुमार तोही ड्रग्ज विक्रेता। तर ह्या म्हणजे आता ह्या 10 आरोपींपैकी 1 2 3 4 5 6 7 8 जणांची ही ड्रग्ज विक्रेता म्हणून चौकशी केली जाते। या चौकशीमध्ये नेमकं आता काय समोर येतं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। परंतु हा जो इव्हेंट होता 11 तारखेचा, या इव्हेंटमध्ये नेमकं काय घडलं, तर ह्या इव्हेंटचे मोठमोठे ॲडव्हर्टायजेस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इंस्टाग्राम, फेसबुक, इंस्टाग्रामवरती अनेकांनी लाईव्ह केलं। त्यानंतर त्या लाईव्हमध्ये रेव पार्टी 99999 असं या इव्हेंटचं नाव दिलं। त्यानंतर हे जे तिकीट्स विकण्यात आले आणि याचे दर असे काही म्हणजे फार असा चाळीतला मुलगा जाईल त्या इव्हेंटला अशा पद्धतीचे दर नव्हते। म्हणजे 4000च्या पुढचं कुठली एंट्री त्या ठिकाणी नव्हती। जर तुम्हाला टेबल बुक करायचा असेल, VIP टेबल असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी 3 लाख रुपये द्यावे लागतात, 13 लाख रुपये द्यावे लागतात, 14 लाख रुपये द्यावे लागतात आणि अशी फीज आकारून त्या ठिकाणी ती मौज मजा डीजेच्या तालावर त्या डिस्कोच्या लाईट्समध्ये ही युवकांची सुरू असायची। हे यापूर्वी देखील हा इव्हेंट झाला होता। हे स्वतः जी ह्या प्रकरणामध्ये गंभीर आहे म्हणजे जी ॲडमिट आहे ओव्हरडोसमुळे, जी पीडित आहे, तिने स्वतः पोलिसांच्या जबाबामध्ये सांगितलं होतं। या इव्हेंटमध्ये जाण्यासाठी नो फोन पॉलिसी होती। म्हणजे आपण या इव्हेंटला जर जातोय तर या इव्हेंटला आपल्याला जात असताना फोन घेऊन जायचं नाही आहे आणि जर तुम्ही फोन नेला तर त्याच्या बॅक कॅमेऱ्याला, फ्रंट कॅमेऱ्याला एक ब्लॅक स्टिकर लावलं जायचं। का म्हणून, इव्हेंट्समधले फोटो निघायला नको। त्यानंतर इव्हेंट्समधले म्हणजे इव्हेंट त्या ठिकाणी त्या नेस्को सेंटरमध्ये त्या 99999 9 वेळा 9च्या इव्हेंटमध्ये नेमकं काय घडतं आहे हे जगासमोर येऊ नये यासाठी हे फोन्स आणि या फोन्सला स्टिकर लावले जायचे। अनेकांनी नो फोन पॉलिसीचा त्या ठिकाणी पालन देखील केलं, अनेकांनी फोन्स नेले होते, परंतु तिकडचे जे काही प्रशासकीय नेस्को सेंटरमध्ये जे काही सुरक्षा रक्षक होते त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सिक्युरिटीज होते त्यांच्या माध्यमातून त्या फोन्सवरती ब्लॅक स्टिकर्स लावले जायचे। जर ते स्टिकर्स काढलं तर त्याला त्वरित इव्हेंटमधून हकललं जायचं की बाबा आता तू या इव्हेंटचा
हिस्सा नाही राहू शकत किंवा ह्या तू पार्टीचा हिस्सा नाही राहू शकत, त्या पद्धतीने त्यांना हकललं जायचं. तर ह्या इव्हेंटमध्ये फक्त ड्रग्ज विक्री झाली नाही, ड्रग्जचं अतिसेवन झालं नाही, तर ह्या इव्हेंटमध्ये फोन चोरी देखील झाले. या इव्हेंटमध्ये एकूण 6 फोन चोरी झाले. त्यातील म्हणजे 6 जणं होती, 4 मुलं होती, 2 मुली होत्या, त्यांचे फोन गेलेत. आणि हे जे गेलेले फोन्स आहेत हे सगळे आयफोन्स आहेत. म्हणजे असं कुठला अँड्रॉइड फोन गेला अशी चौकशी किंवा अशी तक्रार पोलिसांकडे गेली नाही. ही तक्रार जसा तो इव्हेंट संपला त्यानंतर पोलिसांकडे वनराई पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली अशी प्राथमिक माहिती मिळते. आणि ह्या फोनमध्ये आपण जर पाहिला आयफोन 17 एक होता, 16 प्रो मॅक्स आयफोन 2 होते, 15 प्रो मॅक्स एक होता, त्यानंतर 14 प्रो मॅक्स एक होता, 17 एअर एक होता. एकूण अशी किंमत जर आपण पाहिली तर 3,40,000 रुपयेचे फोन त्या ठिकाणी चोरीला गेले. म्हणजे या संपूर्ण नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणामध्ये फक्त काही युवक असतील त्यांचा जीव गमावला नाही, तर काहींची म्हणजे आयुष्य बरबाद झालं नाही. काहींना आता आयुष्यभर त्या टोल्यांनी त्या संपूर्ण त्रासांनी म्हणजे तो त्रास आयुष्यभर सहन करावा लागणार एवढंच झालं नाही, तर अनेकांचे फोन देखील चोरी झाले. नो फोन पॉलिसी असताना अनेकांनी फोन नेले होते आणि त्या ठिकाणी हे फोन चोरी झालेले पाहायला मिळाले. पोलिसांच्या माध्यमातून आता हे फोन जे चोरी झालेले आहेत त्याचा तपास जो आहे तो करण्यात येतोय. परंतु आपण जर पाहिलं तर ही जी 6 जण आहेत ही आता पोलिसांच्या तावडीत आयती सापडली. म्हणजे हे स्वतः गेलेत त्या ठिकाणी आणि त्यानंतर सांगितलं की बाबा आमचे फोन असे हरवलेत, आम्ही या इव्हेंटला गेलो होतो आणि त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार झालेला आहे, आम्हाला आमचे फोन हवेत, त्यासाठी आम्ही कंप्लेंट द्यायला आलो. पोलिसांच्या माध्यमातून मिसिंगची FIR दाखल करण्यात आली. त्यानंतर त्या FIRमध्ये नेमकं म्हणजे ज्यांचे फोन होते त्यांची माहिती आणि इतर काही गोष्टी सगळ्या आल्या. परंतु आता जे 6 संशयित आहेत हे आले होते. म्हणजे आता आपण जर पाहिलं तर 6 जणांचा मोबाईल गेला आहे ही गोष्ट खरी आहे. त्यांच्यासोबत कंप्लेंट द्यायला फक्त तो 6वा म्हणजे 6 जण होती तर एक जणच माणूस गेला नसेल. त्यांच्यासोबत त्या पार्टीमध्ये आलेले अनेक मित्रजण होते. त्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे जर 2 मुली असतील तर त्यांच्यासोबत अनेक मित्र असतील ते देखील आहेत. त्यानंतर जे 4 मुलं आहेत त्यांच्यासोबत त्यांचे मित्र गेले असतील कंप्लेंट देण्यासाठी ते देखील आहेत. तर ह्या आता 6 जणही ऑफिशियल आहेत, परंतु त्यांच्यासोबत त्यावेळी म्हणजे त्या रात्री कंप्लेंट देण्यासाठी कोण कोण आलेले ते सगळे आता संशयितांच्या घेऱ्यामध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की आपण जर पाहिलं तर ह्या 10 जे आरोपी आत्तापर्यंत ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे, ज्या 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून जी माहिती मिळते त्यांच्यामध्ये फक्त एवढंच दिसून येतं आहे की ते कॉपरेट करतायत असं सांगण्यात येते पोलिसांच्या माध्यमातून. त्यानंतर त्यांचा ग्रुप होता हे सांगण्यात येतं आहे, त्या ग्रुपच्या माध्यमातून ते संभाषण करायचे, किती रुपयाचे ड्रग्स आता विकले गेलेत हे सांगितलं जायचं. त्याच्यानंतर जर कोणाला ड्रग्स विकत घ्यायचे असतील तर ते स्नॅपचॅटद्वारे त्यांच्यासोबत संवाद साधायचे. या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु अजून नेमकं काय व्हायचं त्या पार्टीमध्ये, त्या नेस्को सेंटरच्या ड्रग पार्टीमध्ये अजून नेमकं काय काय घडलं हे आता या 6 हे म्हणजे जे 6 ज्यांचे मोबाईल चोरीला गेलेत ते त्या ठिकाणी कंप्लेंट द्यायला आले होते पोलिसांना, ते आता म्हणजे संशयितांच्या घेऱ्यात अडकून राहिलेले आहेत. एकूण त्या इव्हेंटला ज्यांनी सहभाग नोंदवला ते सगळेच संशयित आहेत. म्हणजे त्या ठिकाणी नेमकं काय घडलं हे फक्त त्या इव्हेंट अटेंड करणाऱ्यापेक्षा जो इव्हेंट ऑर्गनायझर आहे त्याला माहितीच असतं, परंतु ते काही सगळं पोलिसांसमोर खुलं सांगणार आहेत का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. पोलिसांच्या माध्यमातून नेहमी त्यांना कोर्टात हजर करण्यात येतं, काय घडलं काय नाही हे सांगण्यात येतं आणि पुन्हा पुढची तारीख देण्यात येते. आणि हे नेमकं प्रकरण किती दिवस अजून वाढेल हे अजून काही सांगता येत नाही. आज देखील तारीख आहे, ती नेमकी तारीख कशा पद्धतीने पार पडते त्या म्हणजे आजच्या दिवशी नेमकं कोर्टात काय सांगण्यात येतं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. परंतु ही सर्वात मोठी अपडेट आहे की त्या ठिकाणी नो फोन पॉलिसी होती त्या इव्हेंटमध्ये, तरी ज्यांनी फोन्स नेले त्यांच्या फोनवरती फ्रंट कॅमेरा असेल बॅक कॅमेरा असेल त्यावरती स्टिकर्स लावले जायचे. जर ते स्टिकर्स कुणी काढले आणि त्या ठिकाणीचं शूटिंग केलं तर त्याला त्वरित त्या इव्हेंटमधून ते व्हिडिओज डिलीट करून बाहेर हकललं जायचं. ही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. त्याचबरोबर जे आता हे 6 जण आहेत जी मोबाईल चोरी झाल्याची तक्रार घेऊन वनराई पोलीस ठाण्यामध्ये गेले होते, आता त्यांची पोलिसांच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. ते देखील संशयितांच्या घेऱ्यामध्ये अडकून बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यावरती म्हणजे अटकेची कारवाई नाही पण संशयित म्हणून त्यांच्यावरती चौकशी पोलीस करू शकते, एवढे पोलिसांवरती म्हणजे पोलिसांना अधिकार आहेत. तर त्या चौकशीमध्ये नेमकं काय बाहेर निघतंय
हे पाहणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. या प्रकरणामध्ये आता हे 10 आरोपी आहेत, त्यातले हे 7 ड्रग विक्रेते असं सांगितलं जातं आहे. ह्या 7पेक्षा हा रॅकेट अजून मोठा आहे का? ह्या रॅकेटला कोणतं कनेक्शन लागू आहे हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि ह्या 6 जणांचा जेव्हा जबाब आणि चौकशी केली जाईल तेव्हा या चौकशीमधून नेमकं काय बाहेर निघतंय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि याच नेस्को ड्रग्स प्रकरणामधील जी काही अपडेट असेल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तर यासाठी तुम्ही पाहत राहा लोकमत.